विधेयक रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी हमाल माथाडी कामगारांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। राज्य सरकारकडून हमाल माथाडी कामगारांसाठी मंजूर करण्यात आलेलं सुधारित विधेयक तातडीनं रद्द करावं यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। राज्य सरकारकडून गेल्या पावसाळी अधिवेशनात हमाल माथाडी विधेयक दुरुस्ती करून मंजूर करण्यात आलं आहे, मात्र या विधेयकामुळे हमाल माथाडी कामगारांच्या गेल्या 40 वर्षापासून मिळणाऱ्या सवलतीवर गदा आलेली आहे। त्याचबरोबर हमाल माथाडी कामगारांच्या न्याय्य हक्काच्या वेगवेगळ्या मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत, त्या तातडीनं मंजूर कराव्या यासाठी सांगली जिल्हा हमाल पंचायत संघटनेच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग येथून जिल्हाधिकारी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो माथाडी कामगार सहभागी झाले होते। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत तातडीनं मागण्यांबाबत सरकारने विचार न केल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला। गेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी माथाडी कायद्याच्या सुधारणेच्या नावानं आणि खंडीखोरी गुंडगिरी थांबवण्याच्या नावाखाली नवीन विधेयक या ठिकाणी माथाडीचं आणलेलं आहे। विधेयक क्रमांक 34। सदर विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीमुळे संपूर्ण माथाडी कामगारांना गेल्या 40 वर्षामध्ये जे काही सवलती मिळालेल्या आहेत त्या काढून घेतल्या जाणार आहे। त्यामुळं हे विधेयक त्वरित मागं घ्यावं या मागणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये आज संपाची घोषणा केलेली होती। त्या अनुषंगानं या ठिकाणी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या नेतृत्वाखाली हमाल तोलाईदार हळद महिला कामगारांनी आज एक दिवस काम बंद आंदोलन करून आज या संपामध्ये यशस्वी भागीदारी करून आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर मोर्चाने येऊन शासनाला निवेदन सादर करत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।